जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पालिकेच्या निवडणुकीत जिव्हारी लागलेला पराभव। नुकत्याच झालेल्या इचलकरंजी महापालिका निवडणुकीत केलेली विकास कामे, जनतेशी असलेला संपर्क व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गेल्या 5 वर्षापासून भागात केलेली कामे, 20 वर्ष नगरसेवक असूनही झालेला पराभव हा उमेदवारासह नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे। यात प्रभाग क्रमांक 12 मधून संजय कांबळे हे गेली 20 वर्षे नगरसेवक होते। प्रभाग क्रमांक 12 मधून प्रकाश मोरबाळे यांचाही पराभव आश्चर्यचकित करणारा आहे। तर विद्यमान नगरसेवक असलेले किशन शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता यांनाही पराभवाचा सामना करावा लागला। प्रभाग क्रमांक 2 मधून शुभांगी माळी पराभूत झाल्या। त्या 20 वर्षे नगरसेविका होत्या मंगल मुसळे यांनाही पराभव पचवावा लागला। तर माजी आमदार अशोक जांभळे यांचे पुत्र, नुकतेच राजकारणात आलेले, सर्वांशी संपर्क ठेवलेले सुहास जांभळे यांच्या पदरीही निराशा पडली। तर प्रभाग क्रमांक 5 मधून नवखे उमेदवार असलेले शिवाजी पाटील यांनी सुनील पाटील यांचा अल्पशा मताने पराभव केला। सुनील पाटील हे 15 ते 20 वर्ष नगरसेवक होते। प्रभाग 7 मधून गोरगरिबांचा दाता म्हणून ओळखणारे संजय केंगार हेही 15 वर्षे नगरसेवक होते। यांचाही पराभव या निवडणुकीत झाला। याच बरोबर अब्राहम आवळे हे प्रभाग क्रमांक 9 मधून होते, त्यांचाही पराभव झाला। तेही 15 ते 20 वर्षे नगरसेवक राहिले। तर प्रभाग क्रमांक 9 मधून राहुल खंजरे यांचाही पराभव झाला। ते 15 ते 20 वर्ष नगरसेवक राहिले होते। याच बरोबर प्रभाग क्रमांक 12 मधून रुपाली दत्तवाडे यांनाही पराभव सामोरे जावे लागले। तर माजी नगरसेवक जयवंतराव लायकर यांचे पुतणे रणजित लायकर यांच्या पदरीही पराभव पडला। तसेच जनतेशी सतत संपर्क ठेवणारे, संजय गांधी निराधार योजनेचे काम करणारे नागेश शेजाळे यांचा या युवकाचाही पराभव झाला। तसेच प्रभाग क्रमांक 15 मधून रवींद्र लोहार यांच्याही पदरी पराभव पडला। लोहार यांनी सर्वात जास्त विकास कामे भागात केली होती। तर माजी नगराध्यक्ष मेघा चाळके व माजी नगरसेवक सागर चाळके यांच्या कन्या हिमानी चाळके यांचाही सर्व तयारीनिशी निवडणुकीत रिंगणात आल्या होत्या, पण त्यांनाही विजयाने हुलकावणी दिली। सामाजिक कार्यकर्त्याच्या जोरावर उभा असलेल्या मोहन कुंभार या माजी नगरसेवकालाही पराभव सोडले नाही। तर सर्वात जास्त चर्चा होती ती प्रभाग क्रमांक 16 मधील माजी नगरसेवक नंदू पाटील यांचे पुत्र अनिकेत पाटील। ते गेले अनेक वर्ष निवडणुकीच्या तयारीला लागले होते। पदरमोड करून त्यांनी भागात विविध कामे केली, पण त्यांच्या पदरीही यश पडले नाही। एक अपयशाने खचून न जाता अपयश ही यशाची पहिली पायरी मानली जाते। पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागू, पुढील 5 वर्षे निश्चितच अपयश पुसून यशाचे शिखर गाठतील अशी भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। न्यूज चॅनल नेटवर्क सह